आता जोरदार पावसाचा फटका वाहतूक व्यवस्थेवर सुद्धा परिणाम झालेला आहे। या पावसामुळे रस्ते वाहतूक तर बिघडलेली आहेच, त्याचसोबत रेल्वेची वाहतूक सुद्धा कोलमडल्याचं पाहायला मिळतंय। अंधार दाटून आला आहे आणि त्याच्यामुळे दृश्यमानताही कमी झालेली आहे। दृश्यमानता कमी झाल्यामुळे चालकाला समोरची दृश्य कमी दिसतायत आणि वाहन चालवताना त्रास होतोय आणि म्हणूनच वाहनांची सेवा आणि लोकल धीम्या गतीने चालतायत। पश्चिम रेल्वे 5 ते 8 मिनिटे उशिराने आहे। दरम्यान मेट्रो सेवा मात्र सुरळीत सुरू आहे। आपल्यासोबत गणेश कवडे जोडले गेलेले आहेत। गणेश, आत्ताची सकाळची अपडेट काय आहे, काय सांगशील? तरी गेल्या 3 दिवसांपासून असणारा मुसळधार हा कायम असल्याचं पाहायला मिळतंय। आज देखील तशाच पद्धतीचा पाऊस आहे तो सकाळपासून पडताना पाहायला मिळतो, त्यामुळे दृश्य आहे ते सगळीकडे पाहायला मिळतंय। त्यामुळे कुठेतरी वाहन चालकाला याचा त्रास आहे तो सहन करावा लागतो आणि सखल भागांमध्ये देखील आहे ते पाणी जमा झालेलं आहे, त्यामुळे त्यातून देखील वाट काढताना वाहन चालकाला त्रास सहन करावा लागतोय आणि विशेष करून रेल्वे वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झालेला पाहायला मिळतोय। मध्य रेल्वेची वाहतूक आहे ती 20 ते 25 मिनिटं उशिराने सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतं, कारण की अनेक ट्रॅकवर आहे ते पाणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे। तर पश्चिम रेल्वेची वाहतूक देखील आहे ती 15 ते 20 मिनिटांनी उशिराने धावत आहे, तर हार्बर लाईन देखील आहे ते 15 मिनिटांनी उशिराने धावत असल्याचं सध्या रेल्वे पाहायला मिळते। त्यामुळे रस्ते वाहतूक बरोबर रेल्वे वाहतूकवर देखील याचा फटका पडलेला पाहायला मिळतोय। नक्कीच गणेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतोय की रेल्वे वाहतूक काहीशी विस्कळीत झालेली आहे, काहीशी उशिराने रेल्वेगाडी धावते। अंधेरी जवळची ही दृश्य आपण पाहू शकतोय। पावसाचा जोर अजूनही ओसरलेला नाहीये। मुंबईमध्ये कोसळधार कोसळतेच आहे। रात्रीपासून ही संततधार सुरूच आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।